नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिसाळ सर. आपणाला आजच्या व्हिडिओमध्ये संख्याज्ञान हा भाग आपणाला पाहायचा आहे. याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं प्रश्न येतात ते पण आपल्याला संपूर्ण प्रकरण हे स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे. त्याच्यासाठी या प्रकरणाचे आपण दोन भाग केलेले आहेत. भाग नंबर 1 आणि भाग नंबर 2 अशा या दोन भागामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला अभ्यासाला मिळेल. तर सर्वप्रथम आपण भाग 1 मध्ये जे काय मुद्दे आहेत ते पाहूया. पहिला मुद्दा आहे आपला नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. इयत्ता पहिलीला पहिल्याच प्रकरणामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे पहिलीपासून आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे ढोबळमानाने आपल्या पद्धतीनं व्याख्या तयार करणं फार महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवन जगत असताना ज्या व्यवहारामध्ये आपण मोजमाप करण्यासाठी ज्या संख्येचा वापर केला जातो अशा संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कोठून होती असा एक प्रश्न येतो. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात हे 1 पासून होते. शून्यापासून न होता 1 पासून होते. नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 डॅश डॅश इत्यादी म्हणजे अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या असतात. हे नैसर्गिक संख्या म्हणजे इथं हा मुद्दा क्लिअर झाला आपला. त्याच्यानंतर मूळ संख्या म्हणजे काय, दुसरा मुद्दा बघूया आपण. मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या याचा अर्थ त्याच संख्येला भाग जातो किंवा 1 ने भाग जात असेल तर त्याला त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. अशा एकूण मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 25 आहे. याच्यावरती प्रश्न राहतो बऱ्याच वेळेला. त्याच्यानंतर त्याची बेरीज किती आहे, तर त्याची बेरीज एकूण मूळ संख्या 25 आहे, त्याची बेरीज जी आहे ते 1060 आहे. त्याची बेरीज किती आहे, 1060 आहे. त्याच्यानंतर मूळ संख्या कोणत्या किंवा याच्यावर जर प्रश्न आला तर ते आपल्याला येणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण मूळ संख्या बघूया. 25 कोणकोणत्या आहेत, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. ह्या जे 25 मूळ संख्या आहेत, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशा जे 25 मूळ संख्या आहेत याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% राहतो. या 25 मूळ संख्या पाठ असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्हाला याच्यावरती या प्रकरणावरती फार इम्पॉर्टंट म्हणजे याच्यावर जास्त प्रमाणात त्यांनी भर दिलेला आहे. हा 25 जर मूळ संख्या तुमच्या पाठ असतील तर तुम्हाला आजच 1 मार्क मिळून गेलेला आहे असं समजायला काही हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये कसे प्रश्न भरतील येतात त्याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आता या 25 मूळ संख्या ज्या आहेत या मूळ संख्येमध्ये अशी एकच संख्या आहे ती म्हणजे सम आहे, बाकीच्या सर्व विषम आहे. अशी कोणती आहे तर 2 आहे. तर ती कोणती संख्या आहे, 2 संख्या आहे. त्याच्यानंतर असा प्रश्न येतो याच्यामध्ये की 1 पासून 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, तर एकूण 1 ते 50 पर्यंत म्हणजेच 47 शेवटची येणार. याच्यामध्ये 15 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर असा एक प्रश्न येतो 1 पासून 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ते म्हणजे 100 आहे. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 100 आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रकार भरतीला बऱ्याच प्रमाणात विचारलेले आहेत. त्याच्यानंतर असा एक प्रश्न आलेला आहे कोल्हापूरसाठी प्रश्न असा विचारलेला गेला आहे की 2 अंकी मूळ संख्येमध्ये 7 अंक एकच स्थानी किती वेळा आहे. 2 अंकी संख्येमध्ये 7 अंक एकच स्थानी किती वेळा आहे, तर आपण बघूया. हा 7 आपल्याला धरावं लागणार नाही कारण हे 1 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्येमधून बघूया. 1 2 3 4
आणि 5 फक्त एकच स्थानी बघायचं होतं. त्यामुळे आपणाला जर मूळ संख्या जर माहीत नसेल तर आपल्याला याचे ॲक्युरेट मार्क मिळणार नाही. त्याच्यासाठी हे 25 मूळ संख्या फार इम्पॉर्टंट आहे आणि ते तोंडपाठ करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर असा एक प्रश्न आलाय, दोन अंकी मूळ संख्येमध्ये एकच स्थानी 3 अंक किती वेळा आला आहे? 1 2 3 4 5 आणि 6 वेळा आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये अजून अशा पद्धतीने प्रश्न येतात, ते म्हणजे 21 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? तर तुम्हाला 21 पासून जेवढ्या 40 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. 21 म्हणजे 23 येणार, 29 येणार, 31, 37 या सर्व संख्यांची काय करायला लागेल? आपल्याला बेरीज करायला लागेल. त्याच्यानंतर काही जिल्ह्यांसाठी असा प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे 71 ते 90 पर्यंतच्या 71 ते 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची आदला बदल केली असता पुन्हा मूळ संख्याच मिळते. मग आपल्याला 71 ते 90 पर्यंतच्या एकूण किती संख्या आहेत मूळ ते पाहणं गरजेचं आहे. 71, 73, 79, 83, 89. आता 71 पासून 17 मिळाले, 73 पासून 37 आहे आणि 97 पासून 79 पासून आपल्याला 97 भेटलेला आहे. 83 पासून 38 झालेला आहे आणि 87 पासून 78 झालेले आहे. म्हणजे 17 पुन्हा एक मूळ संख्या भेटली, 37 पुन्हा एक भेटली, 97 एक भेटली, 38 नाही आणि 78 पण नाही. अशा पद्धतीने आपल्याला मूळ संख्येवर कोणत्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. त्यासाठी आपण काय केले पाहिजे? हे पाठ ठेवून गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे जोडमूळ संख्या. काय बघूया? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्येचाच उपप्रकार आहे, तो म्हणजे काय? जोडमूळ संख्या. या जोडमूळ संख्येमध्ये ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. त्याच्यावरती प्रश्न येईल जोडमूळ संख्येवरती. जोडमूळ संख्या एकूण किती आहेत? 8 आहेत. मग कोणकोणते आहेत ते बघूया. 3, 5 या मूळ संख्येमध्ये फक्त 2चाच फरक आहे. 5, 7 ही दुसरी जोडमूळ संख्या असेल, 11, 13 ही तिसरी असेल, 17, 19 हे चौथी असेल, 29, 31 हे 5 नंबरचे असेल, 41, 43, 59, 61, 71, 73 ह्या जी जोडमूळ संख्या आहे ते या प्रत्येकामध्ये 2चाच फरक आहे, म्हणून यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. प्रश्न भरतीला बऱ्याच वेळेला आलेला आहे, तर तुमच्या ते लक्षात राहिलं पाहिजे. ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. पुढचा प्रकार बघूया. 28 ते 64 पर्यंत नैसर्गिक समसंख्या विषम संख्या किती व त्यांची बेरीज किती? अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर आपण नैसर्गिक संख्या किती आहेत, समसंख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत असं सांगितल्यानंतर ट्रिकनुसार तुम्हाला सांगतो, जे शेवटची संख्या आहे शेवटची त्याच्या अगोदरची संख्या घेऊन वजा 1 करायचं. म्हणजे 28च्या अगोदरची घ्यायची, वजा 27 करावं लागेल. 14तून 7 गेला, 7 राहिला, 6 मधून 3 गेला, 3, 37 राहिला. नैसर्गिक संख्या आपल्या 37 आल्या. आता आपल्याला सम आणि विषम काढायचे. 37 संख्या आल्या. आता ट्रिक आपण वापरायची आहे. 37 संख्या ही विषम आहे, याला भाग जात नाही. मग वजा 1 करूया, 36 येईल. 36 भागिले 2 केल्यानंतर आपणाला 18 दोन्ही 36, सम 36 आहे आणि विषम पण एकूण 36 आहे. सम 18 येतील, विषम 18 येतील. म्हणजे आपण वजा 1 संख्या केलेली आहे, ते सम मध्ये आहे का विषम मध्ये आहे ते पाहण्यासाठी मेन उदाहरणाकडे येणं फार गरजेचं आहे. मेन उदाहरणाकडे आल्यानंतर दोन्ही संख्या सम असतील तर एक सम जास्त असते. दोन्ही संख्या सम असेल तर एक सम जास्त असते. दोन्ही विषम असतील
तर एक विषम जास्त असते आणि एक सम आणि एक विषम असेल तर समान राहतात. जेवढ्या सम आहेत तेवढ्या विषम येतात. म्हणजे आता याच्यावरून आपल्याला सम संख्या 19 आलेल्या आहेत आणि विषम संख्या आपल्याला 18 आलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला एकूण संख्या किती आहेत ते समजलं, सम संख्या किती आहेत ते समजलं आणि विषम संख्या किती आहेत ते पण समजलेलं आहे. मग आता आपण सूत्र वापर करून काय केलं पाहिजे, बेरीज केली पाहिजे. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आपल्याला माहिती आहे पहिली संख्या माहिती आहे आपल्याला कोणती आहे, 28 आहे, अधिक शेवटची संख्या 64 आहे, त्याच्यानंतर भागिले 2. एकूण संख्या तर आपण काढून घेतलेली आहेत, एकूण संख्या 37 आहे, आपण 37 लिहून घेऊया. नंतर समसंख्या पहिली सम अधिक शेवटची सम भागिले 2 गुणिले एकूण सम. पहिली सम 28 असेल अधिक शेवटची सम 64 असेल भागिले 2 गुणिले एकूण संख्या सम किती आहे 19. त्याच्यानंतर विषम संख्या पहिली विषम अधिक शेवटची विषम भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या, एकूण समसंख्या. अशा पद्धतीने आपल्याला मांडणी केल्यानंतर आपण नेहमीच्या पद्धतीने काय करूया, भाग लावूया. यांची बेरीज करावं लागेल. 28 आणि 64, 4 आणि 8 12, आजच्याला 1, 7 आणि 2 9, 92. 92 छेद किती येईल 2 येईल. 92 छेद 2 आल्यानंतर गुणिले 37. बेक बे बेचोक 8, बेचोक 8 उरला किती 1. त्याच्यानंतर 12 झालं. 46 गुणिले 37 या दोन्हीचा आपल्याला काय करायला लागेल, गुणाकार करायला लागेल आणि याचा गुणाकार केल्यानंतर आपली काय येणार आहे, 28 ते 64 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज येणार आहे. मग 7 सकून 42, हाच्याला 2, 4 एकच स्थानी आला 2, 7 चौक 28, 28 आणि 4 32, 3 सांग 18, 3 चौक 12, 12 आणि 1 13, 2 10, 7. याचे उत्तर जे येणार आहे ते 1702. 1702 याचं उत्तर काय असणार आहे, एकूण संख्येची बेरीज 1702. आता बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली 28 घेतलेली समसंख्या, शेवटची संख्या 64 आहे भागिले 2 गुणिले 19 आपल्या समसंख्या आलेल्या आहेत म्हणून आपण 19 घेतलेला आहे. यांची बेरीज करूया. 4 आणि 8 92 92 छेद 2 गुणिले किती येणार आहे 19 येणार आहे. बेक बे याच्यामध्ये बेचोक 8 आणि बेसक 12 म्हणजे 46 गुणिले 19 राहील. 9 सम 54, 9 सम किती आला 54 आला. 9 चौक 36, 36 आणि 5 41 येईल गुणिले 6 एके 6 आणि 4 एके 4, 4 येईल 7 येईल आणि 8. याची बेरीज 874 येईल. बरोबर 874 याची पहिल्या समसंख्येची बेरीज 28 ते 64 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 874 येणार आहे. त्याच्यानंतर विषम संख्येची आपण बेरीज करूया. पहिली विषम संख्या, आता बघा बरेच विद्यार्थी काय करतात 28 च्या अगोदरची विषम संख्या घेतात. तसं न करता 28 पासून सुरुवात आहे म्हणून 28 च्या पुढील 29 पहिली संख्या येईल. त्याच्यानंतर शेवटची कोणती येईल 63 येईल भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहे 18 आहे. एकूण संख्या किती आहे 18 आहे.
भाग लावूया बेरीज करून, किंवा इकडे जातो इकडे लावून टाकूया 9 येईल. याचा बेरीज करून त्याला गुणवले आपण काय करूया 9. त्याच्यापेक्षा आपल्याला सोपं करण्यासाठी इकडं भाग लावलं तरी कमी संख्येवरून आपण तुम्ही गुणाकार तुमच्या पद्धतीनं करू शकतात, काय अडचण नाही. 29 आणि 63 यांची बेरीज करूया. 3 आणि 9 12. 12 ह्याच्याला एक 7 आणि 2 9 92 येईल. 92 गुणुले 9 करायचं आहे आपल्याला. 9 दुनी 18 ह्याच्याला 1 नवीन 81 आणि 82 ह्याच्या 82. तर विषम संख्येची बेरीज ते आपल्याला 828 आलेले, समसंख्येची बेरीज 874 आलेले आणि नैसर्गिक संख्येची बेरीज 1702 आलेली आहे. तर जो उर्वरित भाग आहे प्रकरणाचा ते प्रकरण भाग नंबर 2 मध्ये आपण ते प्रकरण पाहणार आहोत. ओके.